दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वसुलीचा देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. समृद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ स्नेहा सुशील देसाई या वहिनींना भेटून आजच्या भागामध्ये कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. देसाई वहिनींना भेटूया, चला त्यांना बोलताही करूया. काय म्हणतायत वहिनी तेही ऐकूया. गोरेगावमध्ये खूप दिवसांनी आलेले आहोत. त्या गोरेगाव पश्चिम इथल्या या आजच्या भागामध्ये आजच्या पैठणीच्या मानकरी कोण आणि कोण जिंकणार पैठणी बघूया. तुमच्यात मोठं कोण? मी मोठी ती लहान. हे कसं काय आता जुळ्या? नाही, आता सगळे असे म्हणत होते की मी मोठी म्हणून मी मोठी मी सांगते सगळ्यांना. म्हणजे त्यांचा नणंदी झणझणीत असते किंवा तापट असते असं जे काही चित्र रंगवलेलं आहे ना ते काही मला नाही, मान्य मी नाही. स्वतः नणन आहे हा. ना. मी नाहीये तापत. हे बरं आहे, स्वतःच्या बाबतीत सगळं स्वतःच ठरवलंय. काय जीप का काढली? कपड्यांचं ना. काय कपड्यांचं? काय बोला ऐकते. नाही नाही, तुम्ही जीप का काढली ते सांगा. मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार. काय? कपडे धुवायला येत नाहीत ते. हे मला आता कळलं. अरे सगळे नमस्कार. नमस्कार. बरं घ्या उखाणा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, सुशीलरावांचं नाव घेते, देसाईंची सून. मग आता एवढा छान उखाणा घेतल्यानंतर सगळ्यांची ओळख करून द्यायलाच पाहिजे. हा. हे माझे मिस्टर सुशील देसाई, हा माझा मामा, हा भाऊ, नमस्कार. त्या सासूबाई, नमस्कार. ती माझी आई, नमस्कार. ती माझी बहीण, बरं. ती वहिनी, बरं. ती बहिणीची सासूबाई नमस्कार. आणि नणंदबाई आल्या, त्यांच्या बरं. सासू आल्या. हा. हा माझा मुलगा श्लोक, ही मुलगी मुक्ता हा. आणि हा मला भाची बरं. आणि हा पण भाचाच आहे. अरे वा. आणि हे सगळे आमच्या समृद्धीचे समृद्ध परिवार. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आता गप्पांना. माझं जरी वय झालं तरी मी हिसका दाखवणार आणि मी पैठणी जिंकणार. पैठणी आहे साड्यांची शान, मोठा आहे तिचा मान. हम लोग पैठनी लेने के लिए आए हैं और पैठनी जीत के ही जाएंगे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? सायन चुनाभट्टी. म्हणजे कुठे? चुनाभट्टीला माडा कॉम्प्लेक्सच्या समोर. तिकडे बालपण हा, केलं. हो. काय करायचे बाबा आई? आई माझी मॉन्टेसरी टीचर होती आणि पप्पा ब्रदर्स प्लॅस्टिक कंपनीमध्ये होते, मॅनेजर नोकरी? होते. हो. आणि तुम्ही किती जण घरात? आम्ही जुळ्या 2 बहिणी आणि मला एक मोठा भाऊ. जुळ्या? हो. म्हणजे कोण? म्हणजे तुम्ही माझी बहीण आणि मी जुळी. तिचं नाव काय? ती गौरी आणि मी माधुरी. तुमच्यात मोठं कोण? मी मोठी ती लहान. हे कसं काय आता जुळ्या? नाही, आता सगळे असे म्हणत होते की मी मोठी म्हणून मी मोठी मी सांगते सगळ्यांना. हे पण हे चुकीचं आहे ना. हे कसं काय मोठं ठरवलं? डॉक्टरनी सांगितलं. डॉक्टरने सांगितलं तुम्ही मोठ्या. हा. मग अगदी सारख्या दिसायचा? नाही, बिलकुल नाही आम्ही सारख्या दिसत. मग कशा काय जुळ्या? मोठा प्रश्न आहे. तुमच्यामध्ये शांत कोण? शांत आम्ही दोघीच आहोत. तशा काही असं मी मस्तीखोर किंवा ती मस्तीखोर असं नाही. दोघांचा स्वभाव सारखाच आहे म्हणायचं तर. तापट स्वभाव कोणाचा? गौरीचा. म्हणजे त्यांचा. आणि तुमचा शांत? असं सगळे म्हणतात. म्हणून कोण म्हणतं असं सगळे? म्हणजे माझ्या माहेरचे सगळे हा. आणि सासरचे पण म्हणतात शांत. मिस्टर काय म्हणतात?
शांत म्हणतात मला. म्हणतात, आहे म्हणून म्हणतात. बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. म्हणजे तुमच्या बालपणाविषयी जाणून घेतो, पण आधी तुम्ही सांगा, ह्यांचं असं म्हणणं आहे की या शांत आहेत. शांत आहे, पण ती बऱ्यापैकी शांत आहे. बरं, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण गोरेगावचंच. गोरेगाव? या इकडेच. हां. याच बिल्डिंग. Yes. आणि तुमच्याकडे कोण कोण घरी? माझ्याकडे माझी आई, ऑब्विसली ही, 2 मुलं आणि मी, टोटल 5 जण. आणि बालपणी तुम्ही भावंड किती? दोन भावंड आम्ही. म्हणजे माझी मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालं, ती उल्हासनगरला राहते आता, पण ती काही कारणास्तव आज येऊ शकली नाही. नाही, ठीक आहे ना, त्या कुठेतरी बिझी असतील. बरोबर. आज ती असणं गरजेचं, म्हणजे गरजेचं बरं का? वाटलं, गरजेचं इन द सेन्स बरं वाटलं असतं ती असती तर. खानदान नसले की झणझणीत होते. ते पण एक आहे. आणि एक आपल्या घरातलं म्हणजे बालपण. नाही आहे तिची हे कोणतरी बघून भावंड. काढायला आली आहे माझी एक नणंदबाई. दुसरी नाही आहे, आम्ही बोलवलंय. हा. हो ना. पण भरून काढायला म्हणजे मला- म्हणजे ते तुम्ही म्हणजे नणंद पाहिजे की नाही, हा. मेन नणंद असते नाही, पण ना. झणझणीत या वाक्यानंतर तुम्ही नणंद म्हणालात. झणझणी तुम्ही बोललात, मी नणंद बोलली आहे. हो ना, म्हणजे मग तेव्हा बोलायची काही गरज नव्हती ना. नणंद ही झणझणीत असते किंवा तापट असते, असं जे काही चित्र रंगवलेलं आहे ना, ते काही मला मान्य नाही, मी नाही. स्वतः नणंद आहे हा. ना. मी नाहीये तापत. ते बरं आहे, स्वतःच्या बाबतीत सगळं स्वतःच ठरवलंय. बरं, लग्न कधी झालं तुमचं? लग्न आमचं 2004 साली झालं, 21 डिसेंबरला. पण कसं, बघण्याचा कार्यक्रम वगैरे? बघण्याचा कार्यक्रम झाला चुनाभट्टीलाच. चुनाभट्टी. हा, ह्यांच्या घरीच झाला. आणि बघण्याचा कार्यक्रम पण चांगलाच झाला, मस्त झालाय. म्हणजे कसं एक काय? किस्सा आहे त्याचा. काय हो, सांगा. आता हिने सांगितल्याप्रमाणे त्या जुळ्या बहिणी हो. आहेत, बरोबर. आम्ही जेव्हा बघायला गेलो त्यावेळेला आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की जुळ्या बहिणी आहेत म्हणून. बरं बरं. आम्हाला फक्त तो फोटो दाखवला होता आणि त्या फोटोच्या बेसिसवरती आम्ही गेलो होतो बघायला. बरं, तिथे गेल्यानंतर जेव्हा इंट्रोडक्शन झालं तेव्हा सांगितलं की हिची जुळी बहीण पण, आणि ती आत आमच्या समोर पण नव्हती, ती आतमध्ये होती किचनमध्ये. म्हटलं हा काय प्रकार आहे की म्हणजे जुळ्या बहिणी आहेत, मग तिला येऊ दे समोर. मी म्हटलं पहिलं ते बघू दे, लग्नानंतर टेन्शन नको. आणि मग नंतर मग गौरी समोर आली. म्हटलं जुळ्या बहिणी आहेत पण त्या सारख्या दिसत नाही आहेत. म्हटलं चला आपला प्रॉब्लेम मिटला. त्याच्यानंतर मग आम्ही, मला वाटतं 1-2 दिवसानंतर मग तो होकार कळवला. 2 दिवस. 2 दिवसांनी. 21ला मॅरेज अॅनिव्हर्सरी. कितवी? ही 9वी आहे. 9वी. ही म्हणजे अॅनिव्हर्सरी नाही, ही पहिलीच आहे आणि शेवटची, पण ती अॅनिव्हर्सरी 9वी. बरं, मला तुम्हाला विचारायचं, लग्न झालं, सगळं व्यवस्थित झालं, Yes. आणि मग फिरायला कुठे गेला? आम्ही केरळला गेलो होतो. मग काय झालं? तिथे नाही ना काही किस्सा? तिथे आहे ना किस्सा. आहे? अरे हा, वा. तो मला वाटतं ती जास्त चांगल्या पद्धतीने नरेट करू शकेल. सांगा सांगा. आम्ही 21 डिसेंबरला आमचं लग्न झालं. साधारण 25 डिसेंबरला आम्ही केरळमध्ये होतो. जेव्हा हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो ना, रात्री त्यांनी दरवाजा ठोकला. बाहेरच्या लोकांनी, म्हणजे हॉटेलचेच होते ते माणसं. त्यांनी दरवाजा ठोकला आणि सांगितलं तुम्ही थोडा वेळ बाहेर या, काम आहे म्हणून. बाहेर बोलवलं आम्हाला. बाहेर गेल्यानंतर आम्ही बघितलं तर सगळ्यांच्या हातात कॅन्डल्स होत्या, मेणबत्त्या होत्या. पेटलेल्या होत्या, आणि ते असे घेऊन उभे होते. मला कळलंच नाही हे असे का उभे आहेत. म्हणजे एखादी शोधांकिका असं करतात ना, तसे एकदम हसू नये, रडू नये. आणि बापरे. गंमत काय, तिथेच ते थांबले नाहीत. पुन्हा त्यांनी आम्हाला काहीतरी काळं ते सरबत, ते वाईन होतं, नंतर आम्हाला कळलं, ते दिलं. मला असा समज झाला की हे आम्हाला पाजतील आणि सगळं लुटून घेऊन जातील. हो हो. मी घाबरले. मी जी पळाली तिथून, मी दुसऱ्या ती रडायला लागली. सकाळ. मी म्हटलं की आता ह्या हॉटेलमध्ये थांबण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही, आपण चेंज करूया हॉटेल. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही आणि आमचा तो गैरसमज होता ऍक्च्युली. ते प्रामाणिक प्रयत्न करत होते की त्यांना पण आपण ठेवूया आपल्यामध्ये. इन्व्हॉल्व करूया. पण कारण मला डिसेंबर क्रिसमसचा टाइम होता. पण त्यांनी आधी 25 कल्पना दिली डिसेंबर. असती ना आम्हाला की असं- सरबताची. हा, सरबताची. हा हा. हा. बरं, कपडे वगैरे साधं काय जीप का काढली? कपड्यांचं ना, काय कपड्यांचं? काय बोला ऐकते. नाही नाही, तुम्ही जीप का काढली ते सांगा. मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार. काय? कपडे धुवायला येत नाहीत ते. हे मला आता कळलं. मी विचारणार होतो, दुसऱ्या दिवशी हॉटेल चेंज करताना अच्छा. कपडे वगैरे घेऊनच निघालात की कसं काय? बस हॉटेल चेंज करणं म्हणजे कपडे घेऊनच जाणार ना. नाही, मला वाटलं फक्त दिवसभरासाठी दुसरं हॉटेल, परत नाही, संध्याकाळी. रात्र तिथे नकोच होती ना. बरं, ठीक आहे, आता सांगा. काय कपडे धुण्याचं काय? नाही नाही, कपड्याचं नाही, काही नाही, काही नाही नाही. नाही, पण सांगा, काहीतरी कपडे धुण्याचं रहस्य आहे, तेही कळू द्या. हेच सांगते. सांगा, तुम्ही सांगा. हा. कपडे धुण्याचं रहस्य म्हणजे तो एक चांगला, आणि म्हणजे चांगला म्हणण्यापेक्षा तो वेगळा गुण आहे जो तुम्हाला कधी नॉर्मली मिळणार नाही. असं. बरं, काय असतो तो गुण असा आहे की नॉर्मली आपण ब्लीच जे आहे ते पांढऱ्या कपड्यांना घालतो, तर ह्या मॅडम ते ब्लीच रंगीत कपडे पांढरे करण्यामध्ये वापरतात.
अरे वा, म्हणजे हा काहीतरी नवीन गुण आहे. हा जादूगार आहेत. हा जादूगार आहेत. आणि माझे 3 नवीन शर्ट शहीद झालेले, जे मी एकदा पण वापरलेले नाहीयेत. आणल्यानंतर आपण एकदा तो वॉश करून वापरतो. हं. त्या ह्याच्यामध्ये माझे 3 नवीन शर्ट शहीद झाले. बरं, तुम्हाला विचारतो, तुमच्या हातात रुमाल आहे, हा हा ओरिजिनल कुठल्या रंगाचा होता? नाही, हा वाईटच आहे. नक्की ना? नक्की. हा, बरं. हा, मग तेव्हा ऍक्च्युली मला कळलं नाही लगेच की हा बाबा शर्ट बाजूला काढून ठेवला पाहिजे. परत ते एकदा झालं, दोनदा झालं, हे तिसऱ्या वेळेला पण झालं त्यांच्या बाबतीत. त्यामुळे मी जीप काढली बाहेर. कपडे म्हटल्यानंतर मला धसकाच वाटतो की आता हे काहीतरी बोलणार. पण आता नाही आहेत ते प्रकार. म्हणजे आता आता ते- आम्ही ब्लीच ऍक्च्युली आणायचं सोडून दिले घरात. बरं केलं तुम्ही, बरं केलं. त्यापेक्षा पांढरे कपडे जाणत जातात. बरं वहिनी, गाणी वगैरे गाता की नाही? गाणी गाते. नाही, गायला आवडतं की तुम्हाला म्हणजे काय आवडतं? वाजवायला आवडतं? हा, मी तबला वाजवते. काय सांगता? हो. म्हणजे तुम्ही शिक्षण हा, घेतलेलं मी आहे? 2 परीक्षा दिल्या तबल्याच्या. कोणाकडे शिकला? दीक्षित सर म्हणून आहेत कुर्ल्याला, तिथे मी शिकत होते. त्याच्यातलं पूर्ण शिक्षण पूर्ण नाही झालं असं. पहिल्या 2 एक्झाम मी दिल्या, तर नाही. म्हणजे आता गाण्याला एखाद्या जर साथ द्यायची असेल तर वाजवू शकतो? हो, मी आईला माझ्या साथ देते भजनामध्ये. म्हणजे? माझी आई म्युझिकमध्ये विशारद केली आहे तिने. बरं. तर त्यांचं भजन मंडळ आहे आणि ती त्याच्यामध्ये हेड आहे. तर त्यांना तबलजीची साथ मी देते, त्यांच्याबरोबर जायची मी छान लगेच. कॉम्बिनेशन आहे. आई गाते, मुलगी वाजवते. आई आली आहेत ना? हो, आई आली. मग आपण त्यानंतर ज्या वेळेला तक्रार करणं होईल ना, त्यावेळेला त्यांचं गाणं नक्की ऐकूया. पण आता इथे 8 वस्तू येतील, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. 8 वस्तू आणि त्यापैकी 4 वस्तू मिळणार जर ₹1 तो टॅग तुम्हाला मिळाला तर. हा, दोघांनी मिळून ठरवा. आता वेळ सुरू झाली. सुरुवात करा. ₹1. अभिनंदन. घ्या. डायरेक्ट ती पहिली ही का घ्यावीशी वाटली तुम्हाला? पहिली मच्छर खूप आहेत आमच्याकडे. हा? मच्छर खूप आहेत. आहेत म्हणून पहिलीच सोय नाही, जेव्हा केली. मी पाहिलं ना तेव्हाच मी ठरवलेलं हेच घ्यायचं आहे. तर आता 3 वस्तू कुठल्या पाहिजेत त्या घ्या. 1000. तर ₹1,001 आतापर्यंत तुमच्याकडे आहेत. अजून 2 वस्तू कुठल्या पाहिजेत त्या घ्या. किती आहे? ₹20. आणखी 1 वस्तू घेऊ शकतो. हे नाही घेतलं? ते आहे माझ्याकडे. बरं बरं, ठीक आहे. याचा ₹50. उपयोग होईल. हा? याचा उपयोग होईल नंतर. त्यांना होईल ना. कशासाठी? अच्छा, मला होईल. ₹1,071 बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. मला असं वाटतं की ₹1,071 आणि या 4 वस्तू आज आपण असं करूया. आज सुद्धा टेलिकास्ट होतोय, ती तारीख आहे 21 डिसेंबर. तेव्हा तुम्हाला लग्नाच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या. आणि हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत हा छोटासा आहेर आमच्याकडून. नमस्कार. तुम्ही यांची बाजू घ्यायची आणि तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ते आज यांच्याबद्दलचं बोलायचं. बोला, कोण सुरुवात करतंय? बाहेरून मी कुठून आली तर हिला सांगितलं की आता मला चहा ठेव जरा. हिचं पहिलं वाक्य असणार, थांबा. थांबा, ताबडतोब काय ती हे करणार नाही. हं. मग थोड्या वेळाने तिच्या लक्षात येतं आपल्याला काय सांगितलं. नाही, आधी थांबा असतो. आधी थांबा हा तिचा ठरलेला शब्द आहे बरं. एकदम. काय हो? थांबा बोलत असेल कारण बरेच कामं करत असेल, बऱ्याच कामामध्ये असेल, मुलं आहेत 2, त्याच्यामुळे कदाचित थांबा. पण आहे थोडा बहुत थांबा आहे. आता तो थांबा थोडा कमी झालेला आहे आधीपेक्षा. बोला. ती आमच्याकडे 9 वर्षात एकदाच आले फक्त. या नणंदबाई का? करेक्ट आरोप आहे. कुठे राहता तुम्ही? बोरिवली. काय हो, तुम्ही बोला. नाही, नणंदबाई पण ऍक्च्युली मला वाटतं पहिल्यांदाच आल्या तिकडे. सेकंड टाइम असेल मे बी. पण नाही, गोष्ट खरी आहे की आम्ही एकदाच गेलो होतो त्यांच्याकडे. पण जायला पाहिजे, नाती जपायला पाहिजे. चला, या निमित्तानं एवढं तरी ठरलं की नाती जपायला पाहिजेत आणि जायला पाहिजे. बरोबर. अजून कोण काय बोलणार? बोला. त्याला धांदरट आहे. हा. धांदरटपणा भारी आहे म्हणजे लहानपणापासून. म्हणजे एक किस्सा असा आहे की डाळ उकडून ठेवली होती मी कुकरमधली काढून आणि ती संध्याकाळसाठी होती. मग फ्रीजमध्ये टाकायची, गरम होती, मग बाहेर ठेवली. तिने ते खरकट पाणी समजून डाळ नेऊन ओतली बाहेर. म्हणजे ती बघितलं पण हे काय आहे ते. टाकून दिली. तेव्हापासून तबला शिकवतात. तेव्हाच वाजला कडकड 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 कडकड. तर आई, गाणं ऐकवा ना काहीतरी. ऐकवा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा,
माळत्याची माझी या गळा, माळत्याची माझी या गळा, देव माझा विठू सावळा, विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे बुवरी, विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे बुवरी, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, देव माझा विठू सावळा. वा वा वा, किती छान भेट. आज आपण इकडे अॅनिव्हर्सरी साजरी करतोय त्यांच्या लग्नाची आणि विठूचं अभंग इकडे ऐकायला मिळाला. खूप छान. बरं, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा. ती शांत, उलट बोलत नाही तसं, आणि व्यवस्थित आहे. कोणी असेल तर त्याच्या मिसळून वगैरे वागते, म्हणजे कोणी नवीन आलं तरी आपल्यात घेणार, म्हणजे आपल्यात करून टाकणार. आले गेल्यांची स्वागत चांगलं करते ती. चांगलं करते. सगळी मला म्हणत होती की हिचं सुनेबरोबर पटतंय की नाही, हां, पण फार चांगली आहे ती. पटायला काय. तुम्ही कसं कौतुक कराल? शांत आणि हे सगळं म्हणजे ते बरोबरच बोलत आहेत. सर्वात चांगला गुण मला जो तिचा आवडतो, ती उलट उत्तर करत नाही कधीच, आणि संयम भरपूर आहे तिच्यामध्ये. संयम असणं गरजेचं आहे आणि तो योग्य ठिकाणी आपले विचार मांडणे हे पण गरजेचं आहे. काहीतरी शिकण्यासारखं आहे, जे मलाही शिकायचं आहे, शिकतोय. कारण मी थोडंसं तापड असल्यामुळे थोडंसं ते मला करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बोलायचं. हां, तक्रारीबद्दल ना. हां, एकूणच सगळं, एकूणच तक्रार, सगळं. कौतुक. नाही, ऐकून छान वाटलं. सगळ्यांनी मनातलं सांगितलं, बरं वाटलं मला. आता थांबा हा माझा ना पेटंट शब्द झालेला आहे. कोणी मुलांनी मागितलं तर आधी मी थांब म्हणते, कारण त्यांचं ना मुलांमुळे मला ही जास्त सवय पडली आहे की नाही, मला आत्ताच पाहिजे करून मागे लागतात. म्हणून मग पहिला शब्द तोंडातून येतो थांबा, आणि हा शब्द मग सगळ्यांसाठी लागू झाला घरात. त्यामुळे म्हणजे हा जाणून बुजून नाही, पण तो निघतो तोंडातून, थांबा असं. त्यामुळे प्रयत्न करीन मी तो कमी करायचा. आज ताईंकडे जाईन. आता त्यांनी तक्रार केली त्याप्रमाणे आता जाणार त्यांच्याकडे, आणि बाकी काय नाही. आणि आईचं म्हणणं आहे, तुम्ही जे शिक्षण घेतलं ते राईट. ते ऍक्च्युली मला असं वाटतं की कुठलेही शिक्षण कधी वाया जात नाही, कधी ना कधी ते उपयोगी पडतं. आता मी भरतनाट्यम शिकले, मी माझ्या मुलीला क्लासला घातले आणि तिला मी प्रोत्साहन देते. तसंच आता मुलाचं आहे की तो थोडा मोठा झाल्यानंतर त्याला मी तबला वाजवायला प्रोत्साहन देईन. म्हणजे मी स्वतः पर्सनली बाहेर गेली पाहिजे ह्याच्यासाठी असं मला काही पर्सनली वाटत नाही, पण मी त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच प्रोत्साहन देईन. चला, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. आता बघूया पैठणीच्या खेळामध्ये कोणाचं नाव जाहीर होणार आणि कोण जिंकणार पैठणी. घ्या एक चिठ्ठी, घ्या पटकन. नाव आहे शुभांगी परब. खूप आवडीने बघते प्रोग्राम तुझा, खूप आवडीने प्रोग्राम बघते. होय ना? खूप आवडतो मला तुझा प्रोग्राम, तू पण आवडतोस. तुम्ही राहता कुठे? बिल्डिंग मध्ये, सोसायटी मध्ये. कोण कोण असतं घरी? माझे मुलगा हा. आहे, सून आहे. कुठे सून? ही बघा, या तुम्ही या बाजूला या. हा, किती वर्षापासून वाट बघतोय आम्ही. सुनेसाठी वाट बघत होता. नाही, तुझ्यासाठी बघत होतो. माझ्यासाठी. हा, तुझ्यासाठी वाट बघत होतो. मग आज तुमचं नाव येईल असं वाटलं होतं का? नाही, आणि मला भीतीच वाटत होती आधी नाव आल्यावर, कारण मी कधी बोलत नाही कोणी. तुम्ही बोलत नाही याच्यावर कोण विश्वास ठेवेल का? पण आता तुमचं नाव आलेलं आहे, या खेळात तुम्ही पण खेळायचंय. हो, खेळणार ना आता. बरं वाटतंय की हो, नाही? छान वाटते, आणि तुला बघून जास्त बरं वाटते. किती? पण किती वर्षापासून माझा मुलगा येणार आहे, माझा मुलगा येणार आहे. मला सुद्धा खूप छान वाटलं तुम्हाला वाटलं ना? भेटून. हा, छान. आणि त्याचबरोबर या सुद्धा 10 वर्ष वाट बघत होत्या. हो, मला लवकर नंबर लागला त्यांचा. त्यांचा लवकर लागला. हो, मग? चला, आपण दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि मधोमध जे 5 चेंडू प्लास्टिकचे आहेत, हा स्माइली चेंडूच्या सहाय्याने तो प्लास्टिकचा चेंडू जाऊन त्या रिंगमध्ये थांबला पाहिजे. आपण बघितलं तर 3 ठिकाणी 3 टप्पे आहेत. कुठेही थांबला तरी चालेल. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या, तुमच्यापासून सुरुवात.
एक, दोन, गुणसंख्या 3 आणि आता बघूया तुम्ही काय करता. एक, दोन, तीन, चार, पाच. गुणसंख्या आहे 3 आणि 5. आता बघूया काय होणार. 4, 5. हो, 5 ही गुणसंख्या. हो, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी सुनबाई. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या परब आई. परब आईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देसाई वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. गोरेगाव सिद्धार्थनगर समृद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.